तारदाळमध्ये निवडणूक वादातून तीक्ष्ण हत्याराने युवकाची हत्या, सिने स्टाईलने पाठलाग करून खुनी हल्ला. हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या वादातून युवकावर सपासप चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. जावेद रशीद मुजावर वय वर्ष 19 राहणार जावईवाडी तारदाळ असे हत्या झालेल्या युवकाचं नाव आहे. या घटनेत हल्लेखोर यश तानाजी गायकवाड वय वर्ष 21 हा जखमी झाला आहे. उपचारासाठी त्याला शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास नागनाथ मंदिरासमोर घडली. घटनेनंतर परिसरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने पटापट बंद केली. भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ परिसरात भीतीचं वातावरण आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी गावात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. फिर्यादीचे वडील रशीद ताजुद्दीन मुजावर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. जावेद आणि यश यांच्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक वेळी किरकोळ वाद होऊन भांडणी झाली होती. तेव्हापासून संशयित यश हा जावेदवर चिडून होता. सोमवारी सायंकाळी 7च्या सुमारास दोघांमधील वाद पुन्हा उफाळून आला. वादाचं पर्यावसान हल्ल्यात झालं. जावेदने यशवर हल्ला केला. हल्ला रोखताना यशने तोच चाकू हिसकावून घेऊन जावेदवर उलटवार केला. या घटनेत जावेद गंभीर जखमी झाला. यावेळी जीव वाचवण्यासाठी तो गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत असणाऱ्या वाहनाच्या मागे गेला असता यशने त्याचा पाठलाग करत पुन्हा वार केला. जावेदच्या गळ्यावर, पाठीवर, डोक्यामध्ये, हातावर वर्मी घाव बसल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केला असता त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे तारदाळ चौक परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.